आपण 1 वाजल्यापासून 1:15 वाजल्यापासून आपण ह्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आहोत. मला तुम्ही थंड आहात का थोडं? जर टाळ्या वाजवून मला गरमी दाखवा द्या. थँक्यू सर. ही गरमी तुम्ही तयार केलेली सर. का? कारण की साताऱ्यात सकाळपासून पाऊस पडतोय. सगळी लोक आमची भिजत आली होती आणि भिजत ह्या ट्रेनिंग प्रोग्राम त्यांनी अटेंडन्स दाखवला. तर ही त्यांची LIC विषय नाही तर तुमच्याविषयी त्यांना ऐकण्याची जी जिद्द होती ती त्यांनी पूर्ण केली. मग सर ह्याच्यावर ओळखा की ही लोक एवढ्या पावसातून भिजत आल्यात. तर हा रिझन काय वाय? फक्त एकच आहे की आम्हाला LIC मोठं व्हायचंय, LIC आम्हाला अर्निंग करायचंय. पण असं कोण बाप माणूस आहे का की जे आम्हाला त्या रस्त्याला चालवायला हेल्पिंग करत, गाईडलाईन करत? तर सरांसाठी जर टाळ्या होता. मित्रांनो हे सेशन 5 आहे. आता पुढचं सेशन 6 होईल. मी परवा सर आमच्या फलटण ब्रँच आला तेव्हा बोलले सर आता हे 6 सेशन झाले की आम्हाला असं एकटं वाटत. कारण की आमच्या बरोबर LIC पाहिजे आणि आमच्या LIC पण आम्हाला ट्रेनिंग करणार कोणतरी पाहिजे. ते मग भले मनीवर म्हणजे पैसे देऊन असू दे. पण हे ट्रेनिंग प्रोग्राम एकदा संपला की झालं तुमचं आमचं नातं काही दिवसासाठी स्टॉप होतं. तर त्यांना सरांना म्हणले की सर पुढे पण आम्हाला असंच ट्रेनिंग मिळालं पाहिजे. मी आता का बोलतोय कारण की परत पुढच्या बोलायची संधी काय मिळणार नाही. मित्रांनो सरांनी आपल्याला सांगितलं ते सारखं सांगत होते की छत्रपती जे उदयनराजे भोसले त्यांच्याकडे जातात. सगळे लोक हसत होते. का हसत होते? कारण की सगळ्यांना त्यांचा दरारा, त्यांचं प्रेम, त्यांचा जो वावर आहे ते सर्वांना माहीत झालंय. म्हणून सर ते हसत होते. कारण की जाऊ शकतात सगळेच, जात्यात, भेटू शकतात. परंतु ज्या गोष्टी जरी जायचं त्या गोष्टी ते हसत होते. ते का? कारण की तो शेअरच आहे, आपल्या साताराचा तो शेअरच आहे, वाहकच आहे. आणि अशा व्यक्तीला पॉलिसी मागायला झालं म्हणजे ते त्यांना मिठीत घेतील आणि पप्पी घेतील. ते हसत होते आणि अजून हसताय. कारण की तो जो राजा आहे आमचा तो निर्मळ मनाचा राजा आहे. तर असं ट्रेनिंग सेशन आता तुम्ही पाहिलं बरेच नवीन एजंट आहेत. मी फक्त असं विनंती करेन की जे चेअरमन आहेत ते बरोबर चेअरमन क्लब मेंबर त्यांच्यासाठी टाळ्यावर. हे खरे LICचे ब्रेड म्हणजे ब्रेड अर्निंग पर्सन आहे. खूप पैसे कमावतात. तुम्ही पण व्हायचे प्रयत्न करा आणि त्या तुम्ही पण चेअरमन आहात. असं यस. काही लोक 15 वर्ष चेअरमन आहेत, काही वर्ष बरेच वर्ष चेअरमन आहेत. थँक्यू सर, थँक्यू. जुनं मॅनेजर पण आहेत का? जुनं मॅनेजर क्लब. चल ह्या दोघांचा टाळा. झोनल आणि चेअरमन हे लोक LICच्या ब्रेड अर्निंग म्हणजे चांगले पैसे कमवतात. तर हे ट्रेनिंग मध्ये हेच आपल्याला पाहिजे. सर सांगता MDIT का म्हणताय? कारण की पैसे कमवा, जास्त पैसे कमवा. सर मी अजून एकदा जे CLI लीडर आहे ग्रुप आहे प्लीज. CLI चीफ लाईफ इन्शुरन्स ऍडवायझर आणि आदरणीय ग्रुप ऑफिसर आहेत आपल्याकडे आहेत का सर? जर ह्यांच्यासाठी टाळा. सर तुमचं जे ट्रेनिंग आहे ते आम्ही खरं तर बरेच लोक गैरहजर होते. बऱ्याच लोकांना ट्रेनिंगला यायचं नव्हतं, पावसाचं कारण देत होते. मागच्या वेळेस बरेच ट्रेनिंग पावसाचं कारण दिलं. पण आज तुमचं ट्रेनिंग आहे होतं की त्या ट्रेनिंगसाठी ते ऐकण्यासाठी ते त्यांचं सगळ्यांचे कान सुचले होते आणि सर्वजण सर आम्ही आले. तर ह्याच्यामुळे सर आता मी काय जास्त काय बोलत नाही, पण ट्रेनिंग खूप छान झालं. फक्त संदीप सरांनी जे ट्रेनिंग केलेलं आहे ऑफलाईन त्यासाठी आपल्या सर्वांनी पुढे एकदा